नमस्कार मित्रांनो, मी अण्णासाहेब धाकतोडे आणि आपण पाहत आहात राजाची. मुंबईत बहुजन समाज पक्षाची मोठी बैठक आणि महत्त्वपूर्ण बैठक पार पडली असून आगामी 2029च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. दिनांक 29 मार्च 2029 रोजी सायंकाळी 7:30 वाजता चेंबूर येथील BSP भवन येथे बहुजन समाज पक्षाच्या मुंबई झोनची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ही बैठक महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सन्माननीय सुनीलजी डोंगरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये राजपाल गावंडे साहेब, जय मंगल धनराज साहेब, राजेश चंद्र जयस्वार साहेब, मुंबई शहर अध्यक्ष ॲडव्होकेट पंकज जाधव साहेब तसेच बामसेपचे शंकर दयाळ साहेब यांचा समावेश होता. मुंबईत आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी एक मोठी घोषणा करण्यात आली. मुंबई शहर अध्यक्ष ॲडव्होकेट पंकज जाधव साहेब यांची आता मुंबई प्रदेश अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही घोषणा स्वतः प्रदेशाध्यक्ष सुनील डोंगरे साहेब यांनी केली आहे. या बैठकीत 2029च्या लोकसभा निवडणुकीबाबतही मोठे रोडमॅप तयार करण्यात आला. या बैठकीत 2029च्या लोकसभा निवडणुकीच्या बाबतही मोठा रोडमॅप तयार करण्यात आला आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील डोंगरे साहेब यांनी सांगितले की 2029ची लोकसभा निवडणूक देशाचा चेहरा मोहरा बदलणारी ठरणार आहे. बहुजन समाज पक्ष पूर्ण ताकदीने या निवडणुकीत उतरणार असून बहन कुमारी मायावती यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटन मजबूत करण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्रातील 4ही झोनमध्ये जिल्हानिहाय दौरे सुरू असून बूथ स्तरावर संघटन बांधणी, कार्यकर्त्यांचा समन्वय आणि नवीन नेतृत्व उभे करण्यावर भर दिला जात आहे. अशा नवनवीन बातम्यांसाठी आणि चॅनलला अजूनपर्यंत जर आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.